नमस्कार. सुधाकर खूपच विचारात असतो. त्यावेळेला निरूपा सुधाकरला म्हणते, काय झालं? कसला विचार करता एवढा? तेव्हा मात्र लगेच सुधाकरराव बोलतात, खरं सांगू, आता तर मला समजतच नाही. अगं मीरा तर सत्याचा भूतकाळ खणून काढतीये, आणि मीराला जर का सगळ्या गोष्टी कळाल्या तर आपण काय करायचं निरूपा? तेव्हा निरूपा बोलते, अहो तुम्ही कशाला हा विचार करताय? तुम्ही हा विचारच करू नका, असं काही होणार नाही. तेवढ्यात मात्र पंकज खूपच घाबरून घरात शिरलेला असतो. त्यावेळेला निरूपा पंकज जवळ जाते आणि पंकजला विचारते, पंकज काय झालं? एवढा का घाबरलायस तू? तेव्हा लगेच पंकज बोलतो, मम्मा मम्मा मी काहीच केलं नाही. मम्मा बघ ना, पोलीस मला जेलमध्ये टाकणार आहेत. आणि त्यावेळेला निरूपा मात्र खूप घाबरते. निरूपा म्हणते, काय झालंय काय पंकज? अरे पंकज, जे काही असेल ते स्पष्टपणे बोल ना. तेव्हा लगेच पंकज बोलतो, मम्मा मम्मा मला खूप भीती वाटते. त्यावेळेला लगेच देविका बोलते, बेबी अरे काय झालं? एवढं मोठं डील केलंस तू आज, आणि आता मात्र तू असा वागतोस. तेव्हा मात्र पंकज बोलतो, कसलं डील आणि कसलं काय? या गोष्टीचा तर विचारच करू नकोस देविका. अरे त्यांनी मला फसवलं. तेव्हा मात्र लगेच निरूपा बोलते, म्हणजे? अरे तू सकाळी 5 लाखाचं डील केलंस ना? तेव्हा लगेच पंकज बोलतो, नाही, मी 5 लाखाचं डील तर केलं होतं, पण त्यांनी तर मला खोट्या नोटा दिल्या. तेव्हा मात्र निरूपा खूपच हादरते. सुधाकरराव बोलतात, पंकज अरे तुझ्या शिक्षणाचा काय उपयोग? अरे तुला साधं समजलं नाही का? तेव्हा लगेच पंकज बोलतो, नाही पप्पा मी कसं सांगू, अहो त्यांनी एवढी मोठी लालच मला दाखवली. तेव्हा मात्र सत्या बोलतो, मग हा तर फसलाच असेल. खरं सांगायचं तर 4 लोकांनी येऊन याला पैसा एवढा भेटणार तेवढा भेटणार सांगितलं की हा तर स्वप्नातच जातो ना. तेव्हा मात्र पंकज बोलतो, मम्मा मम्मा प्लीज मला वाचव, मला जेलमध्ये जायचं नाही. तेव्हा सुधाकरराव बोलतात, पंकज अरे काय करायचं काय मी तुझं? अरे सत्याने एवढा मोठा बिझनेस तुझ्या हातात दिला, पण तुला मात्र त्या बिझनेसचं सोनं करता आलं नाही. काय करायचं काय पंकज, तूच सांग ना. तेव्हा मात्र पंकज बोलतो, पप्पा प्लीज माझं काही एक चुकलं नाही. तेव्हा मात्र लगेच निरूपा बोलते, पपड्या पपड्या अरे बस कर, काय चाललंय तुझं? अरे तुझी ही नाटकं बंद कर. तेव्हा मात्र लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा अगं बस कर, काय सारखं बबड्या बबड्या लावलंयस? अगं तो आता मोठा झालाय, तरी सुद्धा त्याला बिझनेस कसा करायचा ते कळालं नाही. कोणतीही डील फायनल करताना जर का कोणी कॅश देत असेल तर त्या नोटा चेक केल्या पाहिजेत, एवढी साधी अक्कल तुझ्या बबड्याकडे नाही का? तेव्हा मात्र देविका बोलते, पंकज काय चाललंय तुझं हे? अरे साधं तुला 5 लाख रुपये चेक करून घेता येत आले नाहीत का? तेव्हा लगेच पंकज बोलतो, बेबी अगं विचार कर ना, 5 लाख रुपये हातात मिळाले, 5 लाख. अगं मला मला त्याचंच नवल वाटलं आणि मी त्यातच खुश झालो. तेव्हा मात्र रवी बोलतो, पंकज दादा अरे काय करायचं काय तुझं? मला तर समजतच नाही तुझ्या या वागण्याचं. अरे कधी सुधारशील तू आणि कधी मोठा होशील? तेव्हा मात्र लगेच मोठ्याने पंकज बोलतो, बस झालं, तुम्ही सगळ्यांनी माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. तेव्हा लगेच सत्या बोलतो, का त्रास होतोय तुला? खरंच त्रास होत असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, या वेळेला तुला कोणीही वाचवणार नाही. या वेळेला तू जेलमध्ये गेलास ना तरी सुद्धा चालेल, पण तुला मात्र मी सोडवणार नाही. अरे त्या काकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तुझ्या हातात त्यांचं संपूर्ण दुकान सोपवलं होतं. त्यावेळेला लगेच पंकज बोलतो, अरे त्यांचं जे काही नुकसान झालं ते मी देईन. त्यावेळेला लगेच सत्या बोलतो, कसं देणार आहेस? बोल ना, कसं देणार आहेस त्यांचं नुकसान? बापाने दिलेले 5 लाख रुपये तर तू उडवून झालास आणि त्यांचं 5 लाखाचं नुकसान केलंस. आता 5 लाख रुपये कुठून आणशील? तेव्हा मात्र पंकज खूपच घाबरतो आणि तो सुधाकरला म्हणतो, पप्पा पप्पा प्लीज मला 5 लाख रुपये द्या आणि या सर्व गोष्टींमधून मला सोडवा. तेव्हा सुधाकरराव बोलतात, नाही पंकज, मी तुला पैसे देणार नाही. जे काही असेल ते तुझं तू भोग. तेव्हा लगेच निरूपा बोलते, अहो असं काय करताय तुम्ही? प्लीज असं नका करू, अहो आपला बबडे आहे तो.
कितीही काही झालं तरी सुद्धा बबड्याला त्रास झालेला मला सहन होणार नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, म्हणून मी माझं सगळे कष्ट तुझ्या या बबड्यावरतीच घालवायचे का? तू जे म्हणशील ना निरूपा ते करायचं मी, पण तुझ्या बबड्याने मात्र माझं काहीच ऐकायचं नाही. जरा तरी विचार कर निरूपा. तेव्हा मात्र निरूपा बोलते, मला कसलाच विचार करायचा नाही. त्यावेळेला पोलिसांची धाड गायकवाडांच्या घरावर पडलेली असते. त्यावेळेला पंकज खूपच घाबरतो आणि तो स्वतःला बेडरूममध्ये बंद करून घेतो. पंकज खूपच घाबरलेला असतो. त्यावेळेला सुधाकरराव इन्स्पेक्टर साहेबांना बोलतात, इन्स्पेक्टर साहेब प्लीज समजून घ्या. अहो माझ्या लेकाने काहीच केलं नाही हो. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, अहो गुन्हा करणारा प्रत्येक व्यक्ती असंच म्हणत असतो, पण त्या प्रत्येक व्यक्तीवरती असाच विश्वास ठेवला तर कसं चालेल, तुम्हीच सांगा ना. तेव्हा मात्र गायकवाड बोलतात, हो तेही बरोबर आहे, पण तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल. तेव्हा मात्र सुधाकरराव मोठ्याने बोलतात, पुरे खरं सांगायचं तर माझा मुलगा कसा आहे मला चांगलंच माहिती आहे, तरी सुद्धा मी त्याच्यावरती विश्वास ठेवायला सांगतोय. त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, हे बघा आम्हाला तुमच्या मुलाला अरेस्ट करावीच लागेल, कारण तुमचा मुलगा चुकला हे तुम्हाला जरी कळत नसलं तरी सुद्धा आम्हाला कळतंय. त्यावेळेला मात्र पंकज मात्र इकडे खूपच घाबरलेला असतो. पंकज म्हणत असतो, आता मी काय करू? आता तर सगळ्याच गोष्टी माझ्या हातातून निघत चालल्यात. आता मला कायमचं जेलमध्ये जावं लागेल वाटतं. तेवढ्यात मात्र सत्या बोलतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काळजी करू नका. अहो ती जी काही टोळी आहे ना त्या टोळीला मी तुमच्या समोर आणेन, पण माझ्या भावाने काहीच केलं नाही, या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. तेव्हा मात्र निरूपा बोलते, सत्या खरंच थँक्यू. तेव्हा मात्र सत्या बोलतो, निरूपा मला एवढं माहिती आहे पंकज कसाही असला तरी चालेल, पण पंकज असं फसवणार नाही. आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा पण आम्हाला तुमच्या भावाला अरेस्ट करावीच लागेल. तेव्हा मात्र सत्या हात जोडतो आणि बोलतो, इन्स्पेक्टर साहेब प्लीज माफ करा, एक शेवटची संधी द्या. इन्स्पेक्टर साहेब खरंच मी तुमची माफी मागतो. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, प्लीज असं करू नका, प्लीज समजून घ्या ना. तेव्हा मात्र मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात, पुरे हो तुम्ही आमच्या कामामध्ये असे मध्ये येऊ शकत नाही. कितीही काही झालं तरी सुद्धा आम्हाला तुमच्या भावाला अरेस्ट ही करावीच लागेल. त्यावेळेला लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब असं बोलताच सगळं काही सत्या मोठ्याने बोलतो, खरं सांगू इन्स्पेक्टर साहेब मला खरंच तुमचं वागणं पटतंय. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जो विचार करताय तो अगदी योग्य आहे, काही एक चुकीचं नाही आहे त्याच्यामध्ये. इन्स्पेक्टर साहेब खरंच थँक्यू. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, अहो थँक्यू बोलायची गरजच काय. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा आता या सगळ्या गोष्टी संपल्यात असंच म्हणूया, आणि तुमच्या भावाला जर का माझ्या स्वाधीन केलं तर बरं होईल. तेव्हा मात्र मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब असं बोलतात, निरूपा बोलते, मी तुमच्या पाया पडते. अहो माझ्या मुलाने काहीच केलं नाही मला माहिती आहे, आणि तुम्ही उगाचच त्याच्यावरती असा आरोप करताय. प्लीज हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, हे बघा तुम्ही जरा शांत बसाल, आणि बेडरूममधून खेचत पंकजला बाहेर काढतात आणि म्हणतात, चल आता पोलीस स्टेशनमध्ये, कारण तुझी तीच लायकी आहे, तुला आता जेलमध्ये तर जावंच लागणार. तेव्हा मात्र पंकज सत्याकडे बघतो आणि सत्याला म्हणतो, काहीही झालं तरी मला यातून सोडव सत्या, माझा तुझ्यावरतीच विश्वास आहे. तेव्हा लगेच सत्या बोलतो, भावा अरे आधी विचार करायचा होतास ना डील करताना तरी मला विचारलं असतंस ना तरी बरं झालं असतं, पण तेव्हा सुद्धा तू मला विचारलं नाहीस. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी पंकज बोलतो, प्लीज प्लीज मला यातून सोडव, यातून मला बाहेर काढ, माझं चुकलं मला मान्य आहे.
तेव्हा मात्र सत्या बोलतो, मी प्रयत्न नक्कीच करेन, त्या टोळीला मी सगळ्यांसमोर आणेन, तू काळजी करू नकोस, पण आता मात्र तुला जेलमध्ये जावंच लागेल. तेव्हा मात्र निरूपा बोलते, सत्या अरे काय करतोयस तू हे? तेव्हा सत्या बोलतो, आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे. दुसरा जर का पर्याय असता तर मी सांगितलं असतं, पण आता मात्र मला खूप भीती वाटतेय. असं वाटतंय की सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, पंकज अरे सगळी वाट लावलीस तू, काय करू मी आता? तेव्हा सुधाकरराव निरूपाला बोलतात, निरूपा शांत हो. निरूपा अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल निरूपा. अरे पंकजसुद्धा जेलमधून बाहेर येईल. तेव्हा लगेच निरूपा बोलते, गप्प बसा तुम्ही. ज्या वेळेला हा सत्या जेलमध्ये होता तेव्हा मात्र तुम्ही कसलाही विचार न करता काहीही करायला तयार होतात आणि आता मात्र स्वतःचा मुलगा जेलमध्ये आहे तर त्याला जेलमधून काढण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही आहात. असं का वागताय? असं वागून तुम्हाला काय मिळतंय? तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सत्या बोलतो, निरूपा मी तुला सांगतोय ना तू जरा शांत बस म्हणून, पण निरूपा तुझी मात्र नाटकं सुरूच आहेत. प्लीज निरूपा स्वतःला शांत कर. तेव्हा लगेच निरूपा बोलते, मला हा विषय वाढवायचा नाही. आता मात्र सगळं काही संपल्यातच जमा आहे असंच मला वाटायला लागलंय. तुमचा कोणावरतीही माझ्यावरती विश्वास नाही. तेव्हा मात्र निरूपाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला सुधाकरराव बोलता, सत्यजित अरे सोडून दे, ती कधीच कोणाचं ऐकणार नाही, स्वतःचं तेच खरं करणार. आता करायचं तरी काय तेच मला कळत नाही. त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते, खरं सांगू सासूबाई, खरं तर तुमचं चुकतंय. तुमच्या मुलाने काय केलंय ते तरी बघा ना आणि नंतर मग यांना बोला. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर पंकजला जेलमध्ये टाकलं ते योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.